सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी इकडे पांढरा कपडा कोण बसला? आबा आबा काय झालं? शेखर आहे मी. अरे तू होय, तू झोपला नाही का? तू शेखर, मी आता झोपतोय. तुम्ही कुठे निघाला आता? मग मला जरा पाणी पाहिजे होतं. ते पिण्याच्या पाण्याचा तांब्या आतमध्ये आहे ना, तो घ्यायला चाललो. अहो शिळेने ठेवला नाही तुमच्या रूम मध्ये? नाही, तो विसरला असेल. ते नेहमी ठेवतो तो. हा नाही 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 तू आबा तुम्ही बसा इथे. तुम्ही बसा, मी आणतो पाणी. अरे भगवंता. तर या गोळीची अर्धी करून घ्यायची. बरोबर अर्धी झाली पाहिजे. एवढ्या लहानच्या गोळीची अर्धी कशी करणार? काहीतरी सांगता तुम्ही. हे काय? हे काय? कसल्या गोळ्या आहेत? झोपेची गोळी, त्याची अर्धी घ्यायची. बरोबर अर्धी अशी घ्यायची. अर्धी पण रोज एक घेता ना? मला खारकर काय म्हणाले की तुम्हाला अर्धी गोळी घेऊन जर झोप येते असं वाटत असेल तर अर्धीच गोळी घ्या, म्हणजे कुठली सवय वाईट. मला हल्ली बरं का झोपेची गोळी घ्यायच्या आधीच झोप येते. मी करतो ते. हा अर्धी करा. बरोबर. कशाने करशील? काय ब्लेड वगैरे काय? नाही, मी नखानी करतो. नख तुझी एवढी लंकुचीदार आहे. बघ मोडशील. पडली नख काय झाले? बरोबर ठीक आहे, अर्धी घ्या. कुठे? बरोबर अर्धी नाही झाली. ते चंद्रकोरी सारखी अशी आहे. नाही झाली हो, ते थोडंसं गिरत आहे. कुठे पडली? दुसरी अर्धी उद्या घ्यायला होईल ती. कुठे? अहो जाऊ दे आबा, एवढं पाकिट आहे ना. नाही फुकट घालू नको. अशा फुकट नाही घालवायचं. झोपेच्या गोळ्या कुठे खाली. तो टॉर्च घेऊन येत, आपण बघूया. अहो नको आबा. अरे शिड्याला बोलव पाहिजे मदतीला. शिड्या. अहो आबा वाजले किती? झोपले आता सगळे. उद्या सकाळी बघू. बरं बरं घे. हे घ्या पाणी घ्या. घ्या. उशीर झाला उठायला. काय उठा अजून बाहेर थंडीच्या दिवसामध्ये 6 वाजले तरी उजाडत नाही. बरं चहा मिळाला असतं तर बरं झालं असतं सकाळी सकाळी. पण ही सामाला उठले दिसत नाही अजून. हा रविवार ना आज. बरोबर एरवी बिचारीला काम असतं बापडीला. असू दे, नको उठू दे, पण आपले उद्योग सुरू करावे. शरणमी जगन्नाथा चरणी ठेवी अला माथा. पदर मी पसरवितो नसे मज भुजा त्रासा. शरण मी जगन्नाथा पिडिलो पाप तापे. चित्त एवढा आवाज करतोय. सत्वरी धावूनी या बाळा रक्षावे बापे. उजाडलं की काय? जगन्नाथा अगं काय झोपू दे ना जरा. उजाडलंय असं काय तुझं? अहो सकाळ झाली, उठा. काय सकाळ झाली? अगं 1:30 वाजता रात्रीचा आहे बघ.
पिडिलो पाप 7 वाजले. 7 वाजले. उलट बघतेस तू, हे बघ 1:30 वाजलाय. सत्वरी धावूनी अगं बाई. या, पण मग बाळा रक्षा आबा काय करतायत उठून? बापे. एक दिवस झोपून देऊ नको. बघा ना जरा आबा काय. नाही तू जाऊन बघ, मला झोप आली. बघते ना हा? अगं बघा ना. तू पण ना अशा कटकटी अन्नाची आणि एक दिवस धनद्रव्य घरदार सारे येथेची राहणार, न येती सवे कोणी तुझे पाय खरे घर, देवा तुझे पाय खरे घर, तुझे पाय खरे घर. ओ आबा, अरे काय झालं? तू तू कधी उठलास? हा अरे मला वाटलं तू उशिरा उठतोस रविवारी. हो नाही, ते तुम्ही वाजवत होता ना म्हणून ते. तू ये वाजत होतो म्हणजे तू 9 वाजता उठतो ना रविवारी? हो वाजले किती आबा? किती वाजले? हा आबा 1:30 वाजलाय रात्रीचा. काय सांगतोस काय? मग हा 1:30 वाजलं होय. ते काय झालंय, शिर्यानी माझं घड्याळ नेलं ना ते गजऱ्याचं, ते परत आणून दिलं नाही, त्यामुळे घोटाळा झालेला आहे. आबा त्यांनी घोटाळा नाही झाला. मग ती रात्री अर्धीच गोळी घेतलीत ना म्हणून घोटाळा झालाय सगळा. असं काय? थांबा मी हे उगाच ऐकलं त्या खार करता. मग हे मगाशी उरलेली ती गोळी दे मला. हे मगाशी उरलेली द्या अर्धी. आता ती उरलेली अर्धी कुठे शोधू परत? थांबा तू. फुकट नको जायला रे. ते अरे माझ्या गाण्यात दाग आली का रे भजनानी? भाई श्यामाला काय म्हणाली काय? हा श्यामाला काय नाही म्हणाली? नाही नाही नाही, श्यामला काही म्हणाल नाही. ते टाळ कुठून आणले तुम्ही? ते मी ते जरा लहान आणायला पाहिजे होते. ही गोळी घ्या. सकाळी माझा आवाज जरा बरा लागतो. टाळ इकडे द्या. टाळाटाळ फार करता तुम्ही गोळी घ्यायला. फार आवाज धारला सकाळीचा. हो. मला जाग आली. हा इकडे मी हे घ्या. पटकन गोळी घेऊन टाकतो. हे घ्या गोळी घ्या. दे. श्यामला श्यामला हा नाही चहाच हवा होता. काय मॅडम, आज रविवार, कांदे पोहे काय इडल्या बिडल्या केल्यात की नाही? ए आणि जेवायला काय करतेस? मटण आण फर्स्ट क्लास. बरेच दिवसात मटणाचा भेट नाही झाला. हा आणते ना. तुम्ही घरी बसून ऑर्डर सोडा. मी एकटी बाई काय काय करणार आहे? आज मटण तुम्ही आणायचं. अगं नाही, हवं असेल तर आणायचं. ए श्यामला एक रविवार मिळतो मला. काय ए आज मी कुठे जाणार बिणार नाही. ही पिशवी घ्या आणि येताना आलं, कोथिंबीर, नारळ आणि लसूण आहे एवढं आणा. वाढतच चाललंय तुझं. वाढतच म्हणजे काय? आता मटण तुम्ही आणणार आणि आलं कोथिंबीर आणायला मी जाऊ का? आणाल ना? आणतो मी. हा नक्की आणाल ना? विसरू नका. अगं आणतो म्हटलंय ना आता. कोथिंबीर, आलं, नारळ. हा हो. तुम्ही जाऊन येईपर्यंत मी कांदे पोहे करते. अहो लिंब आणा ना 2. पोह्यांवर झालं तुझं का अजून काही आहे? अजून नाही, अजून काही नाही. पण तुम्ही लवकर जा ना, मटणाला रांग असते, तुम्हाला माहिती नाहीये. आणि शर्ट नाही तो माझा मी घालतो. बर. चला शेखर टिपरे शर्ट. मला भजन शिकवाल? तुला शिकू? हो. ते शिकवा ना. ते रात्री 1:30 वाजता म्हणत होतात ना, ते शरण जगन्नाथा ठेवितो माता. काय झाली ना माहिती, टिंगल करू नकोस. तू ते गजऱ्याचं घड्याळ नेलंस ना, त्या आधी जागेवर आणून ठेव. केवढा घोळ झाला. श्यामला आणि शेखरला जागरण घडलं ना विनाकारण. तू झोपलाच असं घोड्यासारखा फुरफुर करत. वा घोड्यासारखा काय? नाही घोड्यासारखा झोपला होता. मी शांत झोपतो एकदम. घोडा असा फुरफुर करत झोपतो. फुरफुर नाही करत, एकदम शांत. श्यामला ए श्यामला. त्याला काय झालं? गिड्यात पडला टेंगूळ आला असेल बघ डोक्याला. काय झालं? ओरडल काय झालं? अरे सावकाश रे बाबा. काय झालं काय? अगं काय झालं काय? काय म्हणतेस? मटणाचे भाव काय वाढले हल्ली? अहो तो भाव नेहमीच वाढतो. एवढं ओरडायला काय झालं? अगं ओरडायला काय झालं? 25 रुपये वाढवले किलो मागे. अगं बाई. 110 रुपये किलो घेतलं मटण. वर त्याला म्हटलं एक कलेजीचा तुकडा कापून दे, आम्हाला चांगला आवडतो. तर म्हणाला वो सेपरेट लेना पडेगा 60 रुपया. अहो पण बरोबर आहे की भाव. बरोबर आहे म्हणजे गेल्या वेळेला मी 80 का 85 रुपयाने किलो आणलं होतं. मला चांगलं आठवत आहे. चांगलं आठवतंय? केव्हा गेला तर ते आठवतंय? म्हणजे तुम्ही जाऊन आलेलं 1 वर्ष झालंय. वर्ष? काहीतरी काय बोलते. आठवतंय का या वर्षामध्ये पिशवी घेऊन गेला तर ते? काय आबा कधी आणलंय मटण? आणि टोमॅटो 20 रुपये किलो. कठीण आहे रे बाबा. हो कठीण आहे. काय रे शेखर काय झालं? अहो आबा महागाई हो. अहो मटण 110 रुपये किलो.
अरे काय सांगतोस काय? मग अरे आमच्या वेळेला 25 रुपयामध्ये अख्खा बोकड मिळायचा, तो सुद्धा दाढीवाला. नाही, महागाई वाढले म्हणून ना लोक हळूहळू शाकाहारी व्हायला लागलेले आहेत. आबा तुम्हाला सांगतो, आपण सुद्धा शाकाहारीच व्हायला पाहिजे, म्हणजे पोटाला आणि खिशाला दोन्हीला बरं. परवा ना मला वालावलकर म्हणत होते, एकदा पैशाचं महत्व पटलं की माणूस आपोआप शाकाहारी व्हायला लागतो. आबा काही वाढू का? हा सावकाश होऊ द्या. एक ग्लास नाही घेतले का तू शाला का? दे बरं बाबांचं इकडे. तुला काय हवंय का? काय शिर्या, कसं झालंय मटण? मस्तच. काय नेहमीपेक्षा जरा वेगळं झालं की नाही? बाबा खरंच नेहमीपेक्षा वेगळं आहे. खरंच कसं काय बाबा? अरे विचारलं नाहीस का मटण कुणी आणलंय? कुणी आणलंय? बाबांनी आणलंय, बाबांनी. काय बाबा खरंच तुम्ही? ऑफकोर्स. 110 रुपये किलोला मोजलेत. खा खा. 110 रुपये? मग मला वाटलंच. आबा तो मटणवाला ना एक नंबरचा चालू माणूस आहे. नवीन माणूस दिसला की हमखास फसवतो. शाळा का तो कांदा लिंबू नाही खाल्लं ते? खा 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 खा. बाबा नकोय मला. अरे नको म्हणजे? पाण्यात काय टाकायचं नाही? असेल तर खा. प्रकृतीला चांगला असतो कांदा. पण बाबा त्याचा वास येतो तोंडाला नंतर. नंतर वास आला तर बडीशोप खा, पण तो आता पाण्यातला संपवून टाक. कांदा कसा किलो आहे माहितीये ना? 20 रुपये किलो आहे. खा. तुला नको असेल तर माझ्या पानात टाक. आबा तुम्हाला रस्सा वाढू का? काय म्हणतात कोणाचं? काय रस्सा वाढू? हो हो बरं बरं. शिर्या तुला वाढू का रस्सा? बस झालं, जास्त झालंय उलट. हे पाण्यात काय टाकायचं नाही आधी सांगून ठेवतो. एवढं महागाचं मी सगळं घेऊन येतो बाजारात ना, आणि तुम्ही सगळे अन्नाची नासाडी करता. एवढं महाग लोकांना मिळत नाही. ते लिंबू वगैरे पण सगळं संपवून टाका. बाबा लिंबू पिळलाय मी, आता काय साल चावून खाऊ? पुरे पुरे. ते साल आहे त्याला मीठ लाव, ते हात धुवायला बरं असतं, मग चिकटपणा राहत नाही. उचल्या लफंगा झालं. आता आबा हे एक लाल रंगाची पालेभाजी. आबा 2 अक्षरी आहे. म्हणजे लाल रंगाची पालेफळे तुला ठाऊक नाही? हो नाही हो माहित. सांगा. 2 अक्षरी. माठ आहे, माठ. आबा मी माठ नाहीये आबा. भाजी सांगा. अरे तू माठ नाही रे, पालेभाजीचं नाव माठ. हे भाजीचं नाव आहे? माठ. भाज्या कोण खाते नाव माहित असायला? माठ. चिरंजीव, हा यापुढे पालेभाज्याच खायला लागणार आहेत हा नेहमी. म्हणजे यापुढे आपण पूर्णपणे शाकाहारी होणार आहोत. शाकाहार हा आरोग्याला अत्यंत उत्तम. काय आबा? अगदी बरोबर आहे. मी नेहमी हेच म्हणत असतो. हो. काय आबा म्हणजे शाकाहार म्हणजे प्युअर व्हेजिटेरियन. अरे त्याच्यात केवढा चॉईस आहे. आता बघ, तुला मुळा आवडत नाही तर आपला हाय अळू अळू आळू आहे, चवळी आहे, चाकवत चाकवत माठ आहे, मेथी पालक. मग केवढा चॉईस आहे. शेपू वाईड रेंज ऑफ सिलेक्शन. हा आपल्याला हवं ते खायचं आपण. हो तुला सांगतो शिर्या, हे बघ, शाकाहारी असल्याने आयुष्य वाढतं, स्मरणशक्ती वाढते, असं मी वाचलंय आता 2 दिवसापूर्वी. मांसाहारी काय वाढतं मला सांग? फक्त चरबी वाढते. ही अशी, ही बघ. तू बोल, मी ऐकतो. अगदी योग्य आणि उद्बोधक बोलतोस. हो पण हा शिर्या हा काय करायचं रे? मला काय विचारतेस? नेल पॉलिश तू लावतेस. मी नेल पॉलिश बद्दल नाही बोलत आहे. मग अरे हा बाबांनी नवीन फतवा काढलाय ना त्याबद्दल विचारतीये. अच्छा, म्हणजे तू बाबांच्या ओनली वेज पॉलिसी बद्दल बोलतेस? हो ना रे, मला तर अजिबात जमणार नाही. वैताग आलाय नुसता. हो, जसा काय मला आनंदच झालाय. विसरून जा, काही नाही होत. हे विसरून का जा? हा पण एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे बाबांच्या डोक्यातनं हे शाकाहारीचं खूळ कसं काढायचं हे काही कळतच नाही रे. अगे काढायची काय गरज नाही. बाबांचं खूळ ना हे 4 दिवसाच्या वर टिकत नाही. मी सांगतो ना.
तुला आठवतं मागे ते बाबांच्या डोक्यात फिटनेस साठी वॉर्मअपचं खूळ आलं होतं? आठवतंय? तिसऱ्या दिवशी चमक भरली होती. त्यानंतर आजता काय त्यांनी वॉर्मअप मधला वॉ सुद्धा काढलेला नाही. पण आता नाही मला असं वाटत. कसले ठामपणे बोलत होते ते. अगं ठामपणे वगैरे. तू बेट लावतेस? चल बेट. 100 रुपयाची? 100 रुपयाची. पण लगेच द्यायच्या हरल्या. हो. हा डन. डन. चल. चल. शी काय सगळं नेल पॉलिश लावलंस? बरं खरे काकू येते मी. अरे राम राम राम, लूट चालवले रे बाबा सगळ्यांनी. कळत झाला. अहो काय झालं, कोणाशी भांडलं बिंडलं की काय? अगं नाही ना, लुटायला बसलेत सगळे आरामखोर. अहो कोण, रिक्षेवाले? नाही, भाजीवाले. तोंडाला येईल तो भाव सांगतायत. 40 रुपये किलो, 50 रुपये किलो. हे म्हणतायत की डिझेलचे भाव वाढले म्हणून भाज्यांचे भाव वाढले. डिझेलवर पोचतात की काय भाज्या? तू पण ना धन्यच आहेस. अगं ह्या पुण्या बिण्याहून येतात ना भाज्या इथे, मग ते त्यांचे भाव वाढले ना डिझेलचे, म्हणून ते म्हणतात की त्याची भाडी वाढली म्हणून भाज्यांचे भाव वाढले. हो खरंच आहे बाई, मुंबईत राहणं अगदी अशक्य झाले त्या. काही नाही, एकेकाला चांगला धडा शिकवायला पाहिजे. अगं बाई, तो कसं काय शिकवणार? बहिष्कार टाकायचं ग, एक भाजी खायची नाही ह्या लोकांची. आरामखोर. मांसाहार महाग म्हणून त्याच्यावर बहिष्कार टाकायचा, आता भाज्या महाग म्हणून त्यांच्यावरही बहिष्कार टाकायचा. मग खायचं काय? तो साला एक प्रश्न आहेच, त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. साद आली दुनी साद आली साद साद. काय रे बा, आज संध्याकाळचे फिरायला नाही गेलात? काय गेलो नाही. काय हल्ली रस्ता खणून ठेवलाय सगळा, त्याच्यावर चालायचं म्हणजे सर्कस करावी लागते. माझं काय वय आहे का सर्कस करायचं? अरे पडलो बिडलो तर हाडं मोडतील ना. पण आबा हे पण एक कोडच आहे. काय ते? एकच रस्ता दर 8-10 दिवसांनी परत परत का खोदून ठेवतात कोण जाणे. काय सांगणार कपाळ. आणि त्यात पुन्हा फेरीवाले रिक्षावाले हक्काने बळकावतात जागा. त्यांचा हक्कच आहे ना, आमचा नाही आहे. आमची संघटना कुठे, पादचाऱ्यांची संघटना आहे? काय नाही बाबा, हे आव जाव घर तुम्हाला पॉलिसी आहे ना, त्याची फळं भोगतोय आपण आज. काय करणार? तो भाजीवाला भैया तो आज मलाच लेक्चर देत होता, काय भाज्या महाग का झाल्यात म्हणून. काय सांगतोस काय? मग म्हणाला लेने का है तो लेव. अहो हे तोंडाला येईल तो भाव सांगणार आणि आम्ही वाटेल त्या भावात भाज्या विकत घ्यायच्या. हो, आणि तरी त्याला गिराईक भेटतात ना. लोकांना भाजी हवीच आहे, म्हणजे विकणारा एक आणि घेणारे 50. वस्ती वाढल्या केवढी. अहो पण म्हणून 40-50 रुपये किलोनी भाजी. काय काय सांगतोस काय तू? पूर्वी असं नव्हता. परिस्थिती नेमकी बरं का वेगळी होती, उलट होती परिस्थिती. म्हणजे बघ, आपली ही सोसायटी आहे ना, ही एक सोसायटी होती. आजूबाजूला सगळी मोकळी जागा होती तिकडे. ती तुला दिसते ना, ती ही बिल्डिंग आहे ना, ही बिल्डिंग. तर तू त्या वेळेला बघितली असतीस, बिल्डिंग नव्हतीच, मोकळी जागा. ते दिसते तुला गॅरेज आणि त्याच्या मागे हे आहे बघ सगळ्याची वस्तीचे अशा छोट्या छोट्या बिल्डिंग आहेत ना, नव्हत्या. काय मोकळी जागा सगळी होती. त्यामुळे स्थानिक लोकांचे भाजीचे मळे होते. अरे मी इथे सांगतो तुला, रस्ता वगैरे असा पक्का नव्हता ना, तर मळ्यातनं चालत यायचो असा तुरू तुरू. कधी तर मला हिने सांगितलं येताना भाजी घेऊन या, तर मला भाजी मिळायची मळ्यामध्ये, ताजी भाजी रे. हा अगदी लगे, म्हणजे 4-8 आण्यामध्ये भरपूर जुड्या मिळायच्या. एवढ्या असा तशा जुड्या. काय सांगताय काय? 4 आण्यात जुड्या? मग हवी तर तो आणि खुशीनी एक असा एक्स्ट्रा द्यायचा, घेऊन जा फुकट म्हणायचा. इथून मुंबई सगळीकडे भाजी जायची. काय दिवस होते ते. पण मग कुठली कुठली भाजी व्हायची इथे? सगळ्या प्रकारच्या भाज्या. कुठली नाही सांग मला, सगळ्या भाज्या इथे. तुला आठवत नाही का रे? लहान होतास तुला, आठवत नाही तुला? नाही हो, पण मला सांगा बा, या असल्या वातावरणामध्ये भाज्या होतात? हो होतात, म्हणजे काय होतातच. अरे ते देशपांडे राहतात ना, देशपांडे, त्याची सून जरा उच्चाप लटपटी आहे. त्यांनी काय केलं, गच्चीमध्ये भाज्या पिकवल्या आहे कोंडीमध्ये. असे सगळं भाजीची भाज्यांची बाग केली तिने. म्हणजे हे भोपळी, मिरची, नंतर भोपळे आणि कारली, काय काय लावलेलं आहे, शिमला मिरची वगैरे लावलेलं आहे. काय सांगता काय? भोपळे येतात? मग भोपळ्याची वेल लावलेली आहे. भोपळ्याची येतच ना. म्हणजे काय झालं, मी कसं ओळखलं, ते पोळ्या वडे घेऊन आलो. त्यामुळे हे कुठले वडे विकत आणले नाही, म्हणजे घरच्या भोपळ्यांचे वडे होऊन सांगतात मला. म्हणजे भोपळे असणार वेलीवर. आणि कारली मग मला सांगत होती, कारली अतिशय सुंदर सुंदर कडू लागतात मला. हे बघ,
हे वेळी अहो अहो काय ते अहो काय लिहित बसला तेवढा वेळ? दिवा बंद करा ना, झोप येत नाही. श्यामल, तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. कुठल्या प्रश्नाचं उत्तर? अगं तू मगाशी मला विचारलास ना, त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. हे बघ. कुठल्या प्रश्नाचं? अगं तू मगाशी मला म्हणालीस नाही का की भाजीवाल्यांवर बहिष्कार टाकला तर खायचं काय, त्याचं उत्तर हे बघ. बरोबरच आहे, खायचं काय? श्यामल, आपण कुंड्यांमध्ये भाज्या लावायच्या. अहो पण त्याला तसं हवामान वगैरे नको का? मी सगळी चौकशी केलेली आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं आपली ही सोसायटी आहे ना, ही पहिल्यांदा एकच होती. याच्या आजूबाजूला ती नवीन बिल्डिंग झाली बा आता. तिथे भाजीचे मळे होते. आबा तिथून येताना रोज भाजी वगैरे घेऊन यायचे. त्यामुळे या वातावरणामध्ये भाज्या होतात. तू काही काळजी करू नकोस, मी सगळी चौकशी केली. हे बघ, आता मी एक लिस्ट काढले. ही माती लागेल, थोडी कुंड्या लागतील, खत लागेल, बियाणं लागेल आणि काय बाकीचं लागेल ते साधारण 850 रुपये होत आहेत. म्हणजे थोडंफार इथलं तिथलं घेईन मी. श्यामल, तू सकाळी पाणी घालशील ना याला? नाही म्हणजे संध्याकाळी आल्यानंतर मी थोडी मदत करीन आज, खुरपणी वगैरे काय करायचं ते. अगं रोज ताज्या भाज्या मिळतील नाही का आपल्याला? हो मिळतील, मग ताज्या भाज्या मिळतील. अरे तुला मस्करी वाटते श्यामल, मी सिरियसली बोलतोय. अहो नाही मस्करी नाही वाटत आहे. मी झोपू का आता? मला सकाळी लवकर उठायचंय. हा तुमचं चालू द्या ना. बर, चालू द्या. 850. ए श्यामल, कुंडीमध्ये फ्लॉवर होईल ना ग? नाही म्हणजे कुंडीची साईज आणि मग त्यात फ्लॉवर तो बाहेर येतो का? देशपांड्यानं विचारलं पाहिजे. तू ते देशपांड्यांनी भोपळे लावले ते बघितले काय ग? नाही. त्यांनी दुध्या लावलाय का डांगर लावलाय? म्हणजे तो येतात कशी गच्चीमध्ये भोपळे, काय केलंय का त्यांनी? एकदा बघायलाच पाहिजे जाऊन वरती. नाही सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी